ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। विमानतळ, अटल सेतू, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने रायगड विकासाची गाथा लिहिणार आहे आणि त्या अनुषंगाने पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार असून त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथे केले। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्षाचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण डोंबिवली, आमदार संजय केळकर ठाणे शहर, आमदार प्रशांत ठाकूर पनवेल, आमदार गणेश नाईक ऐरोली, आमदार महेश बालदी उरण, आमदार मंदा म्हात्रे बेलापूर, आमदार रविशेठ पाटील पेण, आमदार महेंद्र थोरवे कर्जत यांच्या प्रचारार्थ झालेल्या विजय संकल्प सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशाच्या विकासाचा संकल्प फक्त भाजप आणि महायुती सरकार करणार। काँग्रेसने फक्त गरिबाला गरीबच बनवून ठेवले आहे। गरिबी हटावच्या खोट्या घोषणा देत काँग्रेसने दिवस घालवले। काँग्रेसने गरिबांना लुटलं आहे। गरीब या संकटातून बाहेर आलेला नाही। स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही घर, कपडे आणि जेवण यासाठी तरसत होते। पण पहिल्यांदा भाजप प्रणित सरकारने 25,000 कोटी जनतेला गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे असेही त्यांनी सांगितले। आम्ही पक्की घरं आणि सुरक्षा गरिबांना दिली, शौचालय बांधून देण्याचे काम केले, जलजीवन मिशन अंतर्गत 12 करोड जनतेच्या घरात पाणी पोहोचवले। आज सगळ्यांकडे बँक खाते आहे। रेल्वे पटरीवर काम करणारा मजूरही आज UPI पेमेंट करतो। गरीब माणूस स्वतः पुढे जातोय, देशाला पुढे नेतोय। या सगळ्या योजनांचा सगळ्यात मोठा लाभार्थी आदिवासी, दलित आणि मागासलेल्या व्यक्तीला झाला आहे असे त्यांनी नमूद केले। देशातल्या 80 करोड लोकांना मोफत रेशन पोहोचवले जात आहे। रायगडमध्ये 18 लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे। या कामाला कोणाचा विरोध असू शकतो का? काँग्रेस पार्टीला याचा आनंद होत नाही, दुःख होतंय। अशा लोकांना संधी मिळाली नाही पाहिजे। खुलेआम त्यांचा एक नेता म्हणतोय जो रोहिंग्या आहेत त्यांना स्वस्तात गॅस देणार आहेत। काँग्रेसला थांबवण्याची मोठी जबाबदारी गरिबांवर आहे।